नमस्कार, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण आपले विक्रम मसाले वापरून बनवणार आहोत अंडा करी। बरेच जणांनी माझ्याकडनं मसाले घेतले, पण त्यांचा एकच प्रश्न की मॅडम आम्ही तुमचे मसाले घेतो पण ते कसे वापरायचे हे आम्हाला माहित नाही। तर तुम्ही ज्या भाज्या तुमचे मसाले वापरून भाज्या बनवता त्या भाज्याचे आम्हाला व्हिडिओ शेअर करत जा, म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ टाकत जा, म्हणजे आम्ही ते व्हिडिओ पाहून आम्ही भाज्या बनवत जाऊ, आम्हाला भाज्या बनवायला सोपं जाईल। तर आता आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल घातले 2 चमचे। यामध्ये उभा कापलेला कांदा घालायचा आहे। आता तर इथे मोठ्या आकाराचा मी एक कांदा घेतलाय, याला भाजून घेऊ। तर मी आज भाजी बनवत आहे 5 लोकांसाठी। तर हा कांदा आपल्याला छान ब्राऊन कलरचा होईल एवढा भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा भाजून घ्या। त्यामध्ये खोबरं घालायचे, तर खोबऱ्याचा मध्यम आकाराचा एक तुकडा घालायचा, त्यालाही छान खरपूस भाजून घ्यायचं। कांदा आणि खोबरं भाजले, आता यामध्ये आपल्याला थोडे फुटाणे घालायचे। तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घालू शकता। आता फुटाणे भाजलेले असतात म्हणून त्याला जास्त भाजायची गरज नाही। काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये तेल घालायचं, तेल थोडंसं जास्त घालायचं, खूपही नाही, कारण आपल्या मसाल्याला तेल खूप सुटतं, म्हणून तेलाचा वापर जास्त करायचा नाही। तेल गरम झाले, आता यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरे छान लाल होऊ द्यायचे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची, 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची। आता आपले मसाले घालूया, विक्रम मसाले। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता घालूया आपले विक्रम मसाले, सोलापुरी मसाला, धना पावडर, घरगुती बनवलेला काळा मसाला आणि थोडीशी हळद। याचं मी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सोलापुरी मसाला घेतलाय 1 चमचा, धना पावडर 1.5 चमचा, घरगुती काळा मसाला 1 चमचा, हळद पाव चमचा। तुम्हाला जर अगदीच कमी तिखट लागत असेल तर अर्धा चमच्याचं प्रमाण घ्या। तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आता आपण यामध्ये मसाले घालूया। मसाले तेव्हाच घालायचे जेव्हा आलं आणि लसूण पेस्ट लाल होईल तेव्हा घालायचे। त्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय ते घालायचं, त्यालाही थोडं परतून घ्यायचं। जर तुम्हाला इथे घट्ट वाटलं तर मसाला करपू नये यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणी थोडंसं घालून परत ह्याला चांगलं परतून घ्यायचं। तर मी मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं वाटण होतं त्यामध्येच गरम पाणी घातलं आणि ते थोडंसं यामध्ये घालते। तेल सुटूस तर आपल्याला चांगलं हा मसाला परतून घ्यायचा आहे। झाकण ठेवूया 2 मिनिटं। 2 मिनिट झालेत, आता झाकण काढूया आणि बघू शकता किती छान मस्त तरी आली, म्हणजे तेल सुटलंय, म्हणजे इथे आपला मसाला परतलाय। आता तुम्हाला किती भाजी करायची त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचे, पण पाणी घालण्याच्या आधी सांगायचं की गरम पाणीच घाला। तर तुम्हाला आपल्या विक्रम मसाल्याची चव किती भारी आणि किती न्यारी आहे हे जर बघायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा, तुम्हाला तुमचे मसाले घरपोच होतील। तर आता यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते आणि याला आपल्याला कमी गॅसवरती उकळत ठेवायचे। मीठ घालायचं चवीनुसार। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या जर काही चुका होत असतील तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मला त्याचा राग नाही येणार। तर इथे भाजी मस्त उकळली आणि पाहू शकता मस्त तरी पण आली। आता आपल्याला यामध्ये अंडे घालून घ्यायचे। तर पाहू शकता आता दुसऱ्या गॅसवरती मी मस्त अशी पातळ छान अशी बाजरीची भाकरी केली अंडा करी सोबत खाण्यासाठी। एकीकडे आपली भाकरी सुरू आहे आणि दुसरीकडे भाजी कढली आहे। तर अंडे मी इथे 6 उकडत ठेवले होते, तर अंडे उकडलेत। आता आपण याला काढून घेऊ थंड झाल्यानंतर।
याचे टरखलं काढू आणि भाजीमध्ये सोडूया। मी थोड्या भाजीला तडका देऊन घेणार आहे, त्यासाठी भाजी काढून घेते। मला आणि माझ्या आहोंना थोडंसं झणझणीत लागतं, त्यासाठी थोडासा तडका देते। आम्ही कमी तिखट भाजीमध्ये हा तडका मिक्स करून खातो। तर फोडणीचा पॅन छोटा आहे तर तो घेतलाय, त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय। आता यामध्ये थोडे मसाले घालते। घरगुती काळा मसाला पाव चमचा, सोलापुरी मसाला पाव चमचा आणि आता काढून घेतलेल्या भाजीला हा तडका द्यायचा। आता बऱ्याचदा काय होतं, मुलांना कमी तिखट लागतं किंवा मोठ्या माणसांना पण कमी तिखट खायची सवय असते। वेगवेगळ्या कढईमध्ये भाजी बनवतो आणि डबल काम वाढतं। तसं न करता आज मी ही रेसिपी दाखवली, अगदी तसं करून पहा। तुम्हाला तिखट खायचं आहे ना, तर ते तुमचं हे तिखट खाणं होईल आणि कमी तिखटवाल्यांना पण कमी तिखट खाण्यात येईल। तुमचे भांडेही घासायला जास्त पडणार नाहीत आणि तुमचा वेळही वाचेल, तुमचा पसारा पण वाचेल। करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मी सांगितलेले ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या। आता उकडलेल्या अंड्याला थोडंसं आपल्याला चीर पाडून घ्यायची आणि नंतर यामध्ये ह्या रश्श्यामध्ये अंडे सोडायचे। तर इथे आपले विक्रम मसाले वापरून अंडा करी तयार झाली। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।